तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, चातुर्मास आपला येणार आहे आणि चातुर्मासामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या सेवा असतात, अत्यंत महत्त्वाच्या अशा सेवा असतात। त्या सेवांमध्ये किंवा त्या व्रतांपैकी एक व्रत म्हणजे कोणतं, तर गोपद्म व्रत असतं। हे व्रत प्रामुख्याने आपल्या घरातील स्त्रिया ज्या असतात त्या आपल्या कुटुंबाच्या सौख्यासाठी, आरोग्यासाठी आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना अभ्यासात प्रगती होण्यासाठी, आपल्या घरात निरोगी लोक राहण्यासाठी, कुठलाही आजाराचं सावट आपल्या घरात नसावं, मुलं आजारी पडू नयेत, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि अध्यात्मात प्रगती व्हावी, यासाठी आपलं गोपद्म व्रत जे असतं ते चातुर्मासमध्ये करण्यात येतं आणि त्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत। गोपद्म व्रत हे कशा पद्धतीने करावं, किती वर्ष करावं, त्याचं उद्यापन कोणत्या महिन्यात करावं आणि कशा पद्धतीने करावं। गोपद्म व्रत जे असतं ते त्याला काही पूजा विधी असते का, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, हे व्रत जे असतं हे आपण कधी करावं, तर आषाढी एकादशी आपली येणार आहे बरोबर। तर आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी या कालावधीमध्ये, ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही करू शकतात। किंवा आपली गुरुपौर्णिमा येणार आहे बरोबर, तर गुरुपौर्णिमेपासून तर आपली जी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा येणार आहे तर त्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करू शकतात। ठीक आहे, त्याला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणत असो कार्तिक पौर्णिमेला, तर त्या दिवसापर्यंत आपण करू शकतो। 4 महिने कुठलेही करा, पौर्णिमा टू पौर्णिमा किंवा मग एकादशी ते एकादशी, या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकतात। आषाढी एकादशीला सुरुवात केली तर मग कार्तिक एकादशीपर्यंत करावं। ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकतात। आता तुम्हाला सांगेल, जे हे व्रत आहे तर कधी सुरुवात होईल, 25 जुलैला आपली आषाढी एकादशी आहे, तर 20 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे। या कालावधीमध्ये तुम्हाला दररोज हे व्रत करायचं आहे। हे व्रत करत असताना याला उपवास वगैरे करावा लागतो का, तर नाही, उपवास करायचा नाही। आता हे व्रत जे असतं ते 5 वर्षापर्यंत तुम्ही करू शकतात। संकल्प करा, संकल्प करून 5 वर्ष हे व्रत करू शकतात। 5 वर्षानंतर तुम्हाला उद्यापन करायचं असतं। आता पूजा पाठ जे असतं किंवा पूजा विधी जी असते ती कशा पद्धतीने आपण करावी, किंवा हे व्रत करण्यासाठी आपल्याला कोणतं सामान वगैरे लागतं, तर बघा, हे व्रत करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्याला सोयी खूप साध्या आणि सोप्या झालेल्या आहेत। आधी गाईची पावलं आपण हाताने रांगोळी काढायचो, पण आता सुखसोयी झाल्यामुळे आपल्याला अशी रांगोळी जी असते ती मिळत असते। गाईचे पावलं जे असतात, गोपद्म, हे आपल्याला मिळत असतात। अगदी छोटे देखील आहेत, ते आता मी ठेवलेले आहेत, ते सुद्धा मिळतात। त्यामध्ये सुद्धा 33 गोपद्म आहेत आणि हे सुद्धा 33 गोपद्म तुम्हाला दिसत असतील। तर अशा पद्धतीने आपल्याला गोपद्म दुकानात मिळत असतात, तर तिथे तुम्ही घेऊ शकतात। या व्रतामध्ये दररोज आपल्याला गाय आणि वासराची पूजा तर करायचीच आहे, आपल्या देवघरामध्ये आहे मूर्ती, त्याची पूजा करायची आहे, पण या अशा पावलांचे आपल्याला रांगोळी आपल्या देवघरासमोर काढायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने बघा, आता तुम्ही देवघरासमोरच काढावी का ताई, जर तुमच्या घरात तुळशी वृंदावन असेल आणि जागा सुद्धा तिथे असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता। ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला रांगोळी काढायची आहे। किंवा तुमच्याकडे साचा मिळत नाही, तुम्ही अशा ठिकाणी राहता तिथे साचा तुम्हाला अवेलेबल होणार नाही, तर हाताने तुम्ही गोपद्म काढा आणि त्या पद्धतीने सुद्धा 33 गोपद्म तुम्हाला काढायचे आहेत। या साच्यामध्ये सुद्धा 33 गोपद्म आहेत आणि या पद्धतीने रांगोळी आपल्याला काढायची आहे। आता सुरुवात करूया विषयाला, पूजा कशी करायची। तर बघा, गोपद्म व्रतासाठी पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा आषाढी एकादशीला। अगदी तुम्ही एकादशीला सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, त्या पद्धतीने करा। पण जास्त महत्त्व चातुर्मासाला आहे, म्हणून चातुर्मास 4 महिने चालतो, तर 4 महिन्यांना खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून 4 महिन्यासाठी हे व्रत करा। दररोज सकाळी तुम्हाला देवपूजा आपण करत असतो, देवपूजा केल्यानंतर आपल्या देवघराच्या समोर आपल्याला अशा पद्धतीने गोपद्म काढायचे आहेत। किंवा एका छोटासा पाट असेल तुमच्या घरी, तर त्या पाट्यावरती तुम्ही गोपद्माची रांगोळी काढू शकतात। किंवा तुमच्या तुळशीजवळ एक पाट ठेवा, तिथे सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकतात। ही रांगोळी काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला रंग भरता येईल तर थोडेफार रंग भरू शकता, तुम्हाला वेळ साध्य होईल तर करा। किंवा मग तुम्ही हळदी कुंकू वाहून त्या गोपद्म रांगोळीची पूजा करू शकतात, म्हणजे पांढरी आपण ठेवू नका। ठीक आहे, या पद्धतीने करा। त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा,
तर बघा, गाय वासरूची सुद्धा रांगोळी मिळत असते. ती जर तुम्हाला मिळाली तर अतिउत्तम. जर तुम्हाला गाय वासरूची मूर्ती मिळाली तर मूर्ती सुद्धा ठेवू शकतात. किंवा मग बघा, चिनी मातीच्या पण मूर्त्या असतात, तर ती मूर्ती जर तुम्हाला मिळाली ती सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता. जिथे रांगोळी आपण काढणार आहोत, छोटा पाट घ्या, पाटावरती तुम्ही काढली तरी चालेल किंवा देवघरासमोर काढली तरी सुद्धा चालत असते. आणि त्या रांगोळीची हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं वाहून धूप दीप दाखवायचा आहे. गाय वासरूची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे, देवघरासमोर असू द्या किंवा पाटावरती असू द्या. आता तुम्हाला शक्य झालं, पाटावर ठेवणं शक्य झालं तर तो पाट ठेवावा, त्याची पूजा वगैरे करावी. ते केल्यानंतर तुम्हाला सांगेल, पूजा वगैरे केल्यानंतर प्रदक्षिणा मारता आल्या तर नक्कीच 33 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. आता त्या रांगोळीच्या सभोवताली तुम्हाला प्रदक्षिणा मारण्याला खूप महत्त्व आहे, म्हणून दररोज तुम्हाला 33 प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुमच्याकडे. म्हणून सांगत आहे, तुळशी वृंदावन जर असेल, तुळशी वृंदावनाजवळ ठेवा, तिथे ठेवून सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 33 प्रदक्षिणा किंवा 33 दिवसांना म्हणजे खूप महत्त्व आहे. गोपद्म 33 प्रदक्षिणा का तर 33 कोटी देव आहेत असं मानलं जातं. आणि गायीमध्ये सुद्धा आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देवांचा वास असतो. म्हणून आपल्याला हे गोपद्म काढल्यानंतर 33 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र जप करायचा आहे, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करावा आणि प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत. तसंच तुम्हाला सांगेल, धूप दीप सगळं ओवाळून झाल्यानंतर नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. नैवेद्य कोणता दाखवायचा? अगदी खडी साखर, दूध साखर या पद्धतीने दाखवा. ती खडी साखर आपल्या घरातील सगळ्यांनी आपण खायचा आहे प्रसाद म्हणून, या पद्धतीने करा. आता बघा, तुम्हाला सांगेल, याच्या कथासुद्धा मिळत असते. गुगलला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. कथा असते, ती कथासुद्धा वाचन तुम्ही दररोज करू शकता किंवा एकादशीच्या दिवशीसुद्धा कथा पठण केली तरीसुद्धा चालेल. दररोज शक्य होत नाही, तुम्हाला वेळ नाही, तर तुम्ही प्रदक्षिणा आणि कथा जी असते दररोज शक्य झालं करा. नाही दररोज शक्य झालं तर एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही या 4 महिन्यामध्ये करू शकतात. या पद्धतीने करा. नमस्कार आपण मनापासून करायचा आहे, या पद्धतीने करा. आता रांगोळी वगैरे आज काढली गेली तर उद्या काय करायचं आहे? आता पहिल्या दिवशी आपण रांगोळी काढली, पूजा वगैरे सगळं काही झालं. आता आपण काय करायचं, तर ती रांगोळी जी असते दुसऱ्या दिवशी आपण ती रांगोळी काढून घ्यायची आहे. पाटावर टाकलेलं आहे ती रांगोळी काढून घ्या किंवा देवघरासमोर जिथे कुठे टाकलेली असते ती रांगोळी आपण काढून घ्यायची आहे. काढून घेऊन स्वच्छ अशी जागा करावी आणि स्वच्छ जागा केल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत अजून रांगोळी टाकायची. या पद्धतीने आपल्याला करायची पूजा दररोज अशा पद्धतीने करायची. ती काढलेली रांगोळी आपण एका डब्यात भरून ठेवा आणि ती आपण किंवा झाडं असतील आपल्या घरामध्ये तर झाडांमध्ये, बगीच्यामध्ये, गार्डनमध्ये अशा पद्धतीने टाकू शकतो. रोपटे असतील छोटे तिथे सुद्धा आपण टाकू शकतो, कारण रांगोळी ही दगडापासून तयार होत असते. या पद्धतीने करा आणि दररोज आपल्याला रांगोळी स्वच्छ पाठ करायचा आहे, तिथे आपल्याला रांगोळी परत टाकायची, परत अशा पद्धतीने दररोज पूजा करायची आहे. अशा पद्धतीने करा. आता मासिक धर्म वगैरे आला, सुत्तक आला तर काय करायचं? सुत्तक आलं तर सेवा 13 दिवस थांबवा, त्यापुढे तुम्ही कंटिन्यू करा. मासिक धर्म आला तर तुम्ही करू नका. तुमच्या घरात जर कोणी करणारा व्यक्ती असेल, मुलगी असेल किंवा तुमचे मिस्टर करत असतील तर त्यांना जमेल तर नक्कीच असा साचा जर असला, तयार साचा असला तर ते टाकू शकतात रांगोळी. त्यांना जर असेल आवड तर सांगा त्यांना टाकायला, ती रांगोळी काढायला सांगा, स्वच्छ करायला सांगा, परत टाकायला सांगा, एवढं करा. किंवा हात लावू नका, जे गोपद्म तुम्ही काढलेलं असतं ते असंच्या असं राहू द्या. 4 दिवस नंतर तुम्ही साफ करून घ्या. या पद्धतीने करा. नव्याने सुरुवात 5व्या दिवसापासून करू शकतात. या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकतात. आता यामध्ये नियमसुद्धा पाळायचे का? कारण आपण काही व्रत करत असताना नियमसुद्धा असतात आणि यासाठी आपल्याला काही नियम आपण पाळू शकतो का? तर बघा, 4 महिन्यामध्ये दररोज ही सेवा आपल्याकडून व्हायला पाहिजे, हे कटाक्षाने आपण लक्षात ठेवावं. आपण मांसाहार करायचा नाही, आपली सेवा करावी आणि मांसाहार टाळायचा आहे. चातुर्मासमध्ये बरेच लोक हा नियम पाळत असतात. हा एक नियम कटाक्षाने पाळावा आणि मांसाहार करायची नाही. जर तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही आधी व्रताची जी पूजा असते ती पूर्ण करून घ्या आणि नंतर त्यांना बनवून द्या. या पद्धतीने करा. अजून तुम्हाला सांगेल, परान्न वगैरे घ्यायचं नाही, आपल्या नामस्मरणात आपण राहायचं. या पद्धतीने तुम्ही साधे सोपे नियम आहेत अगदी. 5 वर्ष पूर्ण झाल्यावर कार्तिक महिन्यामध्ये या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं असतं. एकादशीच्या दिवशी, कार्तिक एकादशी असते त्या दिवशी शेवटचा दिवस असतो, त्या दिवशी आपल्याला त्या दिवशी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला काय करायचंय बघा, तांब्याच्या पात्रामध्ये किंवा एका पाटावर आपण 33 गोपद्माची रांगोळी काढायची. शक्य झाली तर चांदीची गाय मिळते छोटीशी, ती
गाय वासरूची मूर्ती आपण विकत घेऊन या, तिची पूजा करा यथाशक्ती आणि ती मूर्ती पूजा केल्यानंतर तुम्ही ब्राह्मणाला दान करू शकतात. किंवा तुम्हाला नाही शक्य झालं, एवढी परिस्थिती माझी नाही ताई, तर बघा साधं आणि सोपं तुम्हाला सांगेल. सुवासनी जर असतील, सुवासनींना तुम्ही बोलवा, काहीतरी वस्तू दान म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकतात, ओटी भरू शकतात, या पद्धतीने करू शकतात. त्यांना खीर वगैरे प्रसाद म्हणून बनवा, गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे, सुवासनींना तुम्ही खायला द्या किंवा दान धर्म तुम्ही ओटी वगैरे मध्ये टाकू शकतात. हळदी कुंकू आपण द्यायचं आहे, एक सुवासनी किंवा 5 किंवा 7 या पद्धतीने यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात. ब्राह्मणाला दान धर्म म्हणजे शिदा वगैरे तुम्ही करू शकतात. अशा सोप्या पद्धतीने त्याचं उद्यापन होत असतं आणि नक्कीच 5 वर्ष जो करत असतो त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. तुम्ही 1 वर्ष करून बघा सुरुवातीला, आता तुम्हाला अनुभव येईल, बदल घडेल आणि नक्कीच पुढच्या वेळी तुम्ही स्वतःच या व्रताची सुरुवात करणार. तर या पद्धतीने तुम्ही चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत जे असतं हा व्रत करू शकतात आणि नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती, इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.